अप्रतिम संदेश आहे एक चिमणीकडून आणि चिमण्याकडून. खूप ऐकण्यासारखं आहे. ऐकून तर बघा. पावसाळ्यात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वाऱ्यानं अचानक खाली पडलं. चिमणा चिमणी दोघीजण शब्द संपल्यासारखे बघत होते एकमेकांकडे. खूप वादळ आलं. खूप जोराचा मुसळधार पाऊस आला. चिमणा चिमणीचं घरटं होतं ते अचानक हवेने खाली पडलं. चिमणा चिमणीकडे आणि चिमणी चिमण्याकडे बघत राहिली, निशब्द, शब्द संपल्यासारखे. रात्र संपायची वाट बघत होते. दोघेही रात्र संपायची वाट बघत होते. सकाळी स्वच्छ प्रकाश झाला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया, नवीन काड्या आणूया. चल, आपण निघूया आणि नवीन काड्या आणूया. चिमणीच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. चिमणा म्हणाला, अगं वेड, पाळणं त्याच्या हातात आहे, पण बांधणं हे आपल्या हातात आहे, बरोबर ना? आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत. आणि त्या दोघांनी आकाशात उंच भरारी घेतली. यालाच म्हणतात जगणं, बरोबर ना?